आज आम्ही आलो आहोत ॲमेनॉरा मॉलमध्ये, जे की मगरपट्टा साईडला आहे. आणि गर्दी तर खूपच होती, कारण आता न्यू इयर आहे आणि त्याच्यामुळे गर्दी तर आहेच. आणि बऱ्याच ठिकाणी सेल वगैरे पण चालू आहेत. तर सेल म्हणजे झुडिओ वगैरे आहे आणि युस्टा वगैरे त्या ठिकाणी सेल चालू आहेत. तर त्याच्यामुळे इथे बरीच गर्दी होती. सेल तर चालू आहे झुडिओमध्ये. आम्ही झुडिओमध्ये देखील जाऊन बघितलं, पण जी बिलिंगसाठी गर्दी आहे तर ती खूपच मोठी लाईन लागली होती. तर त्याच्यामुळे म्हणलं ठीक आहे, आपण नंतरच येऊयात, कारण एवढ्या गर्दीत तर आमचा रुद्र तर थांबणारच नाही. इकडे बघ, काय काय मला सांग, काय ते काय काय उल्लू? तुला कोणी सांगितलं उल्लू आहे ते? उल्लू रात्री जेवढी लाईटिंग छान दिसते तेवढी दिवसा दिसत नाही. मी या मॉलमध्ये पहिल्यांदाच आले होते, कारण आमचं येणं जाणं जे जास्त होतं ते फिनिक्स आणि सीझनमध्येच होतं. सीझनमध्ये तरी कमी वेळ जाते, पण फिनिक्समध्ये तर आमचं नेहमी जास्त जाणं. पण ॲमेनॉरामध्ये पहिल्यांदाच आले आणि मॉल तर त्याचा खूपच मोठा आहे. आणि गोष्टी तर म्हणजे आपण बऱ्याच गोष्टी आहेत तिथे करण्यासारख्या. आणि बाहेरून देखील खूप सुंदर दिसते. डेकोरेशन देखील हे नेहमीचंच डेकोरेशन आहे. हे त्यांनी न्यू इयरसाठी काही नवीन डेकोरेशन वगैरे नाही केलेलं. तोंड बघ कसं गेले. कुठे गेला होता? मॉल मध्ये गेला होता. हो, रडायला काय येते तुला? काय रडायला येते? काय झालं? काय झालं? सायकल आवडली ती? सायकल छान होती, पण पोरग शांत बघू येतच होतं आपल्याला. मी तिच्याच जातो करून टाकायची त्याची गाडी टाकून घेऊन जायची म्हणतो. पोरग काही छान बसा ना बाजून. हॅलो, नमस्कार मंडळी, मी आहे अश्विनी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलचं नाव आहे योलो. तर कसे आहात आपण सर्व? तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तसं पाहायला गेलं तर आपलं नवीन वर्ष जे आहे हिंदू नवीन वर्ष, तर ते गुढीपाडव्यालाच होतं. पण हे जे वर्ष आहे तर ते कॅलेंडर वाईज आहे. तरी पण तुम्हाला हॅपी न्यू इयर. तर कसे आहेत आपण सर्व? मजेत ना? तर आज तुम्हाला आम्ही एक नवीन गोष्ट दाखवणार आहोत. मी याच्या आधी देखील हा व्हिडिओ शेअर केला असेल, पण हा व्हिडिओ मी तुम्हाला परत शेअर करते. तर आपल्याकडे आज आम्ही बघणार आहोत आमच्या फोटोचा अल्बम. तर इकडे बघा, इकडे तयारी सुरू आहे व्हिडिओ करण्याची. आणि हा स्वतः फोटो बघत बसला आहे. बघूयात काय करतोय. अरे कागद नको फाडू रे, बापरे, या पोराचं काय करायचं. फाडू नको, फाडायचं नाही ते रुद्र, फाडायचं नाहीये ते. नमस्कार कर. नमस्कार. हॅलो, कसे आहात तुम्ही? कसे आहात तुम्ही? तर इथे माझा व्हिडिओ म्यूट झाला होता, कारण त्याने कुठलं तरी बटन दाबलंय की ज्याच्यामुळे माईकच बंद पडलाय. पण ठीक आहे. तर हा जो अल्बम मी तुम्हाला दाखवला आहे, तर हा अल्बम जो आहे तुम्ही मिशोवरून देखील ऑर्डर करू शकताय. तर पेजेस वाईज तर त्याची प्राइसिंग असेल. आणि त्याचं बाहेरचं मटेरियल जे त्यांनी यूज केलं तर ते वुडनचं आहे. आणि वरती जे आहे ते त्यांनी केलेलं आहे बाळाचे पायाचं केलेले, बेबी लव म्हणून लिहिलेलं आहे. आणि दिसायला खूप सुंदर दिसते, कारण वुडन आहे वरती आणि आतमध्ये ब्लॅक शीट आहे ज्याच्यावर तुम्ही तुमचे फोटोज वगैरे चिकटवू शकताय. तर हा आहे रुद्रचा अल्बम. करा सुरुवात. कर ओपन अल्बम, ओपन कर. कर फोटो दाखव तुझे सगळ्यांना. मीच दाखवते, थांब. अरे बापरे, कोण आहे ते? कोण आहे? कोण आहे हा मुलगा? कोण आहे? कोण आहे बरं? रुद्र. काढू नको ते फोटो, काढायचं नाहीयेत.
बेबी लव. 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 हां. काय हे? बेबी लव. बेबी लव. त्याला किती घाई आहे. इथे कोण आहे? कोण आहे? कोण ही? मम्मा आणि बाळ. तर इथे तुम्हाला मी काही जुने फोटोज दाखवते जे की रुद्राचे आहेत. तर हा छोटा अल्बम जो मी केला होता तो स्टार्टिंगला केला होता. तर याच्यामध्ये याच्या पहिल्या दिवसापासूनचे फोटो आहेत. हा पहिल्या दिवसाचा फोटो आहे जो की हॉस्पिटलमध्ये काढलेला आहे आणि हे नंतरचे आहेत घरी आणल्यानंतरचे. आपल्या बाळाचे फोटोज काढण्यासाठी आपण किती हौशी असतो. मी इतके फोटो काढलेले आहेत, मला वाटतं आत्ता मोबाईलमध्ये 15,000 ते 20,000 फोटो आहेत माझ्या, जे की मला सगळ्यांचे प्रिंट काढून ठेवायचे आहेत. आता ते काम कधी होईल माहीत नाही. आता हे जे आपण फोटो अल्बम वगैरे जे आहेत, लोक आता अल्बम वगैरे करत नाहीत, लोक जास्त मोबाईलमध्येच फोटो ठेवतात. पण मला तर असं वाटतं की एक मेमरी राहते की आपण कधीही वाटेल तेव्हा आपण फोटो अल्बम ओपन करून बघू शकतो, मोबाईलमध्येही बघू शकतो. पण जर कधी मोबाईल खराब झाला किंवा काही प्रॉब्लेम आला तर मोबाईलमध्ये आपल्याला फोटो बघता येणार नाही, नाही का? तर त्यापेक्षा आपण ज्या जुन्या गोष्टी असतात, आपण आपल्या लहानपणीचे पण फोटो आपल्याकडे असतील तर ते फोटो आपण कसे अल्बममध्ये बघतो, तर तसंच हे पण अल्बम करून ठेवायचे. हे आहेत रुद्रचे आजोबा आणि रुद्र. अल्बमच्या फोटोला तर हा हात पण लावून देत नव्हता, पण तरी मी फोटो तुम्हाला दाखवते. रुद्रला वाटतं की हा फोटोमध्ये नक्की कोण आहे, कारण तो स्वतःला ओळखतच नाही की त्याचे फोटो लहानपणीचे आहेत. जसं की तुम्हाला मी म्हणाले होते, तर हे जे बाहेरचं मटेरियल आहे तर ते वुडनमध्ये आहे आणि बाळाच्या पायाचा शेप देखील इथे आहे आणि खाली बेबी लव असं लिहिलेलं आहे. आणि तुम्ही हे जे प्रॉडक्ट आहे ते मिशोमधून ऑर्डर करू शकताय आणि अगदी कमी रेटमध्ये आहे. काय झालं? काय झालं? काय 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 बोलतोय? कुठली लँग्वेज ही? तू पण व्लॉगर होणार का? व्लॉगर. व्लॉगर रुद्र गरुड. व्लॉगर काय? व्लॉग्स. कुठे गेला होता तू आज? कुठे गेला होता? मॉलमध्ये? मॉल. इतका त्रास दिलाय म्हणा. खूप त्रास दिलाय म्हण. खूप त्रास दिला. खूप खूप त्रास. काय काय केलं मॉलमध्ये तू? काय केलंस? खेळला ना खूप? बॉल सोबत खेळला? बॉल. डिकॅथलॉन मध्ये गेलो होतो आणि इतका गोंधळ घातलाय विचारूच नका. लहान मुलांना सांभाळायचं इतकं गोष्ट अवघड वाटते ना. आता मी माईकचा वापर करते तर त्याला पण असं वाटतं की मी पण माईक यूज करावा, त्यामुळे त्याने दुसरा माईक हातामध्ये घेतलाय. बोला आता, बोला, बोल की, बोला सर. माझं नाव रुद्र गरुड. रुद्र गरुड. बोबड्या. तर जे तुम्हाला मी आत्ता व्हिडिओ दाखवला तर त्या व्हिडिओमध्ये जे फोटोज मी केलेलं आहे तर ते फोटोज जे आहेत तर ते एक ऑनलाईन इन्स्टावरती अकाउंट आहे स्नॅप स्टोअर या नावाने. तर तिथून त्यांना मी फोटोज जे आहेत स्नॅप्स ते मी ऑर्डर केले होते. त्यांना आपण आधी फोटोज शेअर करायचे. त्यांचं एक ॲप्लिकेशन आहे तर त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही फोटो ॲड करू शकताय आणि त्यांना ऑर्डर देऊ शकताय आणि पेमेंटचं देखील त्याच्यामध्ये ऑप्शन आहे. पण त्यांनी एक सीन असा केला होता की मी रुद्रचे फोटोज जे आहेत ते मला प्रिंट करायचे होते. तर प्रिंटसाठी मी त्यांना फोटोज पाठवले. तर त्यांनी काय करावं, त्यांनी एका दुसऱ्या फॅमिलीचे म्हणजे एक लहान मुलगा आणि त्याचे आईवडील तर तिघांचे फोटो होते. त्या तिघांचे फोटो त्यांनी मला चुकून पाठवले. ठीक आहे, एकदा चूक झाली कळलं, त्यांना मेल केला आणि त्यांना सांगितलं की असा असा प्रॉब्लेम तुम्ही केला आहे. पण मला वाटलं दुसऱ्या वेळी तरी ते निदान हे करतील, त्यांची चूक सुधारतील. पण त्यांनी परत त्याच बाळाचे फोटो मला परत पाठवले
आता माझ्याकडे दोन अल्बम झाले होते त्या बाळाचे आणि त्याच्या फॅमिलीचे. आता त्या फॅमिलीच्या फोटोचं घेऊन मी काय करणार होते. त्यांना एवढे मेल्स केले मी आत्तापर्यंत, तर काही उपयोग झालेला नाही. माझे पैसे पण वाया गेले आणि फोटो तर रुद्राचे आलेच नाहीत. त्यासाठी मला परत एकदा ऑर्डर द्यावी लागली आणि माझेच पैसे वाया गेले. पैसे पण वाया गेले, वेळ पण वाया गेला आणि ट्रस्ट पण. म्हणजे ऑनलाईन इन्स्टा पेजवरती आपण ट्रस्ट करू की नाही हेच कळत नाही, हो की नाही. काय करायचं आता. मग तेव्हापासून मी आत्तापर्यंत त्या स्नॅप स्टोअरला एक पण ऑर्डर दिलेली नाही आहे. विचार करत होते आत्ता द्यावी, पण बाकीचे पण काही ॲप्लिकेशन्स आहेत की जे प्रिंट करून देतात फोटो मोबाईलमधले. पण त्यांचे जे आहेत ना, तर ते त्यांच्या आयडिया खूप छान होत्या. म्हणजे त्याच्यामुळे त्यांना मी 2-3 वेळा फोटोज दिले होते प्रिंट करण्यासाठी. फक्त मला बाळाचे फोटोजच पाहिजे होते, दुसरे कोणते फोटोज नको होते. पण त्यांनी एवढा घोळ केला आणि ते जे 2 अल्बम होते ते फेकायला पण मला कसं तरी वाटत होतं. आता त्याच्यामुळे ते लहान बाळाचे फोटो होते, फेकून तरी कसं देणार मी, काय करणार त्या फोटोचं आणि ठेवून पण. असं वाटलं मला काय करू नक्की. आणि त्यांना परत पाठवण्यासाठी त्यांचा ॲड्रेस पण देत नव्हतं ते. मग काय करायचं आपण. जर त्यांनी त्यांचा ॲड्रेस पाठवला असता तर त्या ॲड्रेसवर तुम्ही त्यांना मेल केला असता किंवा फोटोज पार्सल केले असते, पण तसंही त्यांनी केलेलं नाही. म्हणजे एवढे लोक निष्काळजी असतात की ते चुकून दुसऱ्याच बाळाचे फोटो पाठवतात. आणि मला असं वाटतं कदाचित रुद्राचे फोटो त्यांच्याकडे गेले असावेत, असं त्यांनी केलं असेल. म्हणजे दोन्हीकडं चूक त्यांचीच झाली आहे. त्यांनी चुकून दुसऱ्याच बाळाचे फोटो मला पाठवले आणि रुद्राचे फोटो त्यांच्याकडे गेले असतील की नाही ते मला माहीत नाही, पण तसं झालं असेल असं वाटतंय मला. माईक खराब होईल. माईक आहे हा, माईक. सांगायचा मुद्दा एवढाच होता की जर तुम्ही एखादं ऑनलाईन स्टोअर ओपन करताय किंवा तुमचं ऑफिस असेलही कदाचित, ठीक आहे, ऑनलाईन स्टोअर तुम्ही इन्स्टावर ओपन केलं आहे, पण जर तुम्ही अशी चुकीचे फोटोज वगैरे लोकांना पाठवताय तर याची जबाबदारी कोण घेणार. ठीक आहे, आपण लहान बाळाचे फोटो वगैरे पाठवतोय, पण जर त्या जागी दुसऱ्या एखाद्या मुलीने ते तिचे स्वतःचे फोटो पाठवले असते आणि तेच फोटो चुकून दुसऱ्या एखाद्या माणसाला गेले असते तर यांनी काय केलं असतं. लोकांनी यांचं इन्स्टा पेज बंद पाडलं असतं, हो की नाही. आता मी तुम्हाला प्रूफ देखील दाखवू शकते की मी आता त्यांना किती मेल केलेत. पण ठीक आहे, आता झालेली गोष्ट आहे. पण तुम्हाला मी ते अल्बम दाखवलं त्यामुळे ती मला ही गोष्ट आठवली, दुसरं काही नाही. चला तर मग आजसाठी एवढंच. आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये आणि तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.